नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रेशो अँड प्रपोर्शन या चॅप्टरमधील आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 4.1 सोडवायचा आहे. सोडूया. त्यातील पहिला प्रश्न, फ्रॉम दी फॉलोइंग पेअर्स ऑफ नंबर्स. येथे आपल्याला नंबर्सच्या पेअर दिलेले आहेत, दोन दोन नंबर दिलेले आहेत. फाइंड दी रिड्यूस्ड फॉर्म. पहा, रिड्यूस फॉर्म काढायचा आपल्याला. रिड्यूस म्हणजे काय? स्मॉलेस्ट फॉर्म. म्हणजे आपल्याला काटाकाटी करून, भागाकारासारखी काटाकाटी करून स्मॉलेस्ट फॉर्म काढायचा आहे, संक्षिप्त रूप काढायचं आहे. ऑफ द रेशो ऑफ फर्स्ट नंबर. फर्स्ट नंबर हा आहे टू सेकंड नंबर आणि सेकंड नंबर हा आहे. येथे फर्स्ट नंबर हा आहे, सेकंड नंबर हा आहे. तर आता पहिल्या नंबरचा दुसऱ्या नंबरशी आपल्याला रेशो घ्यायचा आहे. रेशो घ्यायचा कसा येणार आहे? आपल्याला रिड्यूस फॉर्म काढायचा आहे, स्मॉलेस्ट फॉर्म. रेशो इक्वल टू 72 आणि 60. या दोन नंबरचा रेशो आपण असा लिहू शकतो, बरोबर आहे. दुसऱ्या नंबरचा जर पहिल्या नंबरची रेशो काढायचा असेल तर आपण 60 आधी लिहिली असते आणि 72 नंतर लिहिली असते. परंतु येथे आपल्याला पहिल्या नंबरचा रेशो घ्यायचा आहे दुसऱ्या नंबर बरोबर. म्हणजे पहिला नंबर पहिलाच राहील आणि दुसरा नंबर दुसरा राहील. 72 इज टू 60. याला आपण असं लिहू शकतो 72/60 असं लिहिता येते आपल्याला, बरोबर आहे. आता स्मॉलेस्ट फॉर्म काढायचा आहे. 72 आणि 60 हे दोन नंबर कोणत्या नंबरच्या पाड्यामध्ये आहेत? 12च्या पाड्यामध्ये आहेत, बरोबर आहे. 12 इंटू काय होईल? 6 म्हणजे 72, बरोबर आहे. आणि 12 इंटू काय होईल? 5 म्हणजे काय? 60. म्हणजे काय येणार आहे? न्यूमरेटरमध्ये 12 आहेत आणि डिनोमिनेटरला पण 12 आहेत. येथे मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे हे 12 आपण कॅन्सल करू शकतो, बरोबर आहे. आन्सर काय येईल? 6/5. रेशो यालाच आपण कसं लिहू शकतो? 6:5. म्हणजे या दोन नंबरचा स्मॉलेस्ट फॉर्म काय होणार आहे? 6:5. येथे काय आहे? हा रेशो घेऊ आपण. रेशो इक्वल टू पहिल्या नंबरचा दुसऱ्या नंबर बरोबर रेशो घ्यायचा आहे आपल्याला. येथे 2 डॉट लिहिलेले आपण. आता आपण असं लिहू शकतो 38/57. आता हे दोन नंबर कोणत्या नंबरच्या टेबलमध्ये आहेत? 19चे आहेत, बरोबर आहे. 19 इंटू 2 होईल, बरोबर आहे, 38. आणि 19 इंटू 3 म्हणजे काय? 57. 19 इंटू 2 म्हणजे 38ला आपण असं लिहू शकतो 19 इंटू 2 आणि 57ला आपण 19 इंटू 3 लिहू शकतो 19 इंटू 3. 19 कॅन्सल झाले, काय राहील? 2/3. यालाच आपण असं लिहू शकतो 2:3. हा येणार आहे रेशो. तिसरा प्रॉब्लेम रेशो येथे काढू आपण. या दोन नंबरचा रेशो 52:78, बरोबर आहे. आता 52/78 आपण लिहू शकतो. हे दोन नंबर कोणत्या नंबरच्या टेबलमध्ये आहेत? 13चे आहेत. 13 इंटू 4 होईल म्हणजे 52, बरोबर आहे. आणि 13 इंटू 6 13 इंटू 6 म्हणजे काय? 78. म्हणजे 13 इंटू 4 म्हणजेच काय? 52 आणि 13 इंटू 6 म्हणजे काय? 78. आता इथे 13 आहेत, कॅन्सल झाले, बरोबर आहे. काय राहिलेलं आहे? 4/6 राहिलेत. हा रेशो येईल का आपला? येणार नाही, कारण आपल्याला काय पाहिजे? रिड्यूस फॉर्म पाहिजे, स्मॉलेस्ट फॉर्म पाहिजे. म्हणजे या दोन नंबरला आपण 2ने डिव्हिजन करू शकतो, बरोबर आहे. म्हणजे ह्या 4ला आपण 2 इंटू 2 लिहू शकतो, बरोबर आहे. आणि ह्या 6ला आपण काय लिहू शकतो? 2 इंटू 3. इथे 2 इंटू 2 होईल आणि हे काय होईल? 2 इंटू 3. हे 2 कॅन्सल झाले. म्हणजे आता स्मॉलेस्ट फॉर्म काय येणार आहे? 2/3. यालाच आपण कसं लिहू शकतो? 2:3. 2:3. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. फाइंड रिड्यूस फॉर्म ऑफ द फर्स्ट क्वांटिटी टू सेकंड क्वांटिटी. फर्स्ट क्वांटिटी, सेकंड क्वांटिटी यांचा आपल्याला रिड्यूस फॉर्म काढायचा आहे, संक्षिप्त रूप घ्यायचा आहे. येथे युनिट काय आहे? रुपीज आहे. येथे पण युनिट रुपीज आहे. दोघांचे युनिट सेम असेल तर आपण रेशो घेऊ शकतो, बरोबर आहे. या दोन नंबरचा रेशो कसा होणार आहे? हे रुपीज आणि यालाच आपण असं लिहू शकतो आपण
पहा रेशोमध्ये काय होते, रेशोला युनिट नसते, कारण दोघांचे येथे युनिट सारखे आहेत, म्हणजे हे रुपीज कॅन्सल होईल, बरोबर आहे. म्हणजे फक्त नंबर राहतील, म्हणजे जो रेशो येईल आपला त्याला युनिट नसणार आहे. आणि रेशो घेण्यासाठी युनिट आपल्याला सारखे पाहिजेत. या दोन क्वांटिटीचे युनिट सारखे आहेत, रुपीज आहेत, म्हणून आपण हा रेशो घेऊ शकतो. पहा आता येथे 700 आहेत आणि येथे 308 आहेत. या दोन नंबरला आपल्याला कोणत्या नंबरने डिव्हिजन करता येईल? 7ने करता येईल. 7 × 100 होईल, बरोबर आहे, म्हणजे 700. आता 7 येथे आपण डिव्हिजन करू. 7ने डिव्हिजन केल्यानंतर येथे काय होईल? पहा 7 चौक 28, 2 राहतील आणि 7 चौक 28, म्हणजे 7 × 100 होईल आणि अपॉन 7 × 44, बरोबर आहे. पहा इक्वल टू 7 आले आहेत, 7 कॅन्सल झाले, म्हणजे हा नंबर जो होता त्याचा स्मॉलेस्ट फॉर्म हे आलेला आहे 100/44, बरोबर आहे. परंतु येथे पण आपल्याला डिव्हिजन करता येते. या दोन्ही नंबरला आपण 4ने डिव्हिजन करू शकतो. जर 4ने डिव्हिजन केलं तर काय होईल? पहा म्हणजे 4ने डिव्हिजन करू म्हणजे 4 × 25, बरोबर आहे. येथे पण 4 × काय होईल? पहा 4ने डिव्हिजन केल्यावर 11 होईल, बरोबर आहे. 4 × 25 100, 4 × 11 म्हणजे काय? 44. हे आपण कॅन्सल केलेत आणि याच नंबरला आपण या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. आता पहा येथे 4 कॅन्सल होतील, बरोबर आहे. समजा हे 4 कॅन्सल केले आपण, तर काय राहील? 25/11. ज्याप्रमाणे आपण काटाकाटी करतो त्याप्रमाणे पहा 25/11, म्हणजे इथे काटाकाटीच केलेली आपण. यालाच आपण कसं लिहू शकतो? 25:11 असं लिहिता येईल आपल्याला, बरोबर आहे. हा येईल आपला रिड्यूस फॉर्म. नेक्स्ट दुसऱ्या प्रश्नामध्ये येथे रुपीज आहे आणि येथे काय आहे? रुपीज आणि पैसे दोघांचे सारखे युनिट आहेत का? नाही. येथे रुपीज आहे, येथे रुपीज प्लस पैसे याप्रमाणे युनिट आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? 14 रुपीजला आपल्याला पैशामध्ये करता येईल आणि या रुपीज आणि पैशाला टोटल आपल्याला पैशामध्ये कन्वर्ट करता येईल, म्हणजे युनिट आपल्याला सारखे करायचे आहेत. पहा आपण काय करू? प्रथम 14 रुपीज आहेत. 14 रुपीजला आपण असं लिहू शकतो, म्हणजे 100 × 100 केलं तर काय होईल? हे पैसे होतील, बरोबर आहे. 100 पैशाने जर आपण रुपीजला मल्टिप्लाय केलं तर ते काय होतील? पैसे होतील. किती होतील? 1400. हा मल्टिप्लिकेशन, हे टोटल पैसे होतील. पहा 14 रुपीज म्हणजे काय? 1400 पैसे. त्याप्रमाणे 12 रुपीज आहेत आणि 40 पैसे आहेत. याला आपण पैशामध्ये कन्वर्ट करू. पहा 12 रुपीज हे रुपीज आहेत, याला जर आपण 100ने मल्टिप्लाय केलं तर रुपीजचे पैसे होतील, बरोबर आहे. हे पैसे होतील आणि 40 पैसे आपल्याला ॲड करावे लागतील. हे पण 40 पैसे आहेत. 40 पैसे आपल्याला ॲड करायचे आहेत, म्हणजे किती होईल टोटल? पहा हे पहा येथे लिहितो. हे किती होतील? 1200 होतील आणि हे 40, म्हणजे 1240 होतील, बरोबर आहे. 1240 हे काय होतील? टोटल पैसे होतील. पहा इथे पैसे आहे, इथे पैसे आहे, यांची ॲडिशन होऊन जाईल, पैसेच येईल, बरोबर आहे. पहा हे पण आता पैसे झालेले आहेत, म्हणजे 14 रुपीजचे आपण टोटल पैसे केलेत आणि याचे पण आपण पैसे केलेले आहेत. म्हणजे काय? दोघांचे युनिट सारखे झालेले आहेत, पैसे. दोघांचे युनिट सारखे असेल तर आपल्याला रेशिओ घेता येतो. मग हा रेशिओ कसा होईल? रेशिओ इक्वल टू पहा 14 रुपीज आहेत अपॉन 12 रुपीज 40 पैसे. हा रेशिओ घ्यायचा आहे आपल्याला. फक्त लिहिला इथे आपण, परंतु आपल्याला आता घेता येणार नाही. याचे युनिट सारखे करू आपण. 14 रुपीजला आपण हे लिहू शकतो 1400 पैसे, बरोबर आहे. याला काय लिहिता येईल आपल्याला? 1240. हे पैसे आहेत, हे पैसे आहेत, पैसे कॅन्सल, म्हणजे फक्त नंबर राहतील, बरोबर आहे. आता युनिट येणार नाही. पहा आता आपण काय करू? पहा आपल्याला स्मॉलेस्ट फॉर्म काढायचा आहे. हा 0 कॅन्सल केला, हा 0 कॅन्सल केला, तर नंबर कसा राहील आपला? पहा 140 राहतील, बरोबर आहे, 0 कॅन्सल केल्यानंतर. आणि इथे 124 राहतील. पहा याच्या पुढे लिहितो मी. पहा आता या दोन नंबरला आपल्याला 4ने डिवाईड करता येईल, बरोबर आहे. पहा 4ने डिवाईड केलं तर काय होईल? 4ने याला डिव्हिजन करायचं आपल्याला. 4 × 12, येथे 2 राहतील, 4 × 5 = 20, बरोबर आहे. येथे 4ने डिव्हिजन करू आपण, म्हणजे 4 × काय होईल? हे 4 × 12 आणि 4 × 1 = 4,
4 × 35 पहा 4 × 31 म्हणजे काय 124 म्हणजे 4 × 31 असं लिहू शकतो. 4 4 आहेत, न्यूमरेटरमध्ये आहेत, डिनोमिनेटरमध्ये आहेत, येथे मल्टिप्लिकेशन साईन आहेत म्हणजे हे 4 आणि हे 4 आपण कॅन्सल करू शकतो. हे जर कॅन्सल केले तर काय राहील 35/31 बरोबर आहे. 35/31 यालाच आपण कसं लिहू शकतो 35:31 हा येईल आपला रिड्यूस फॉर्म. नेक्स्ट पहा तिसरा प्रश्न. येथे आपल्याला लिटर आहे आणि मिलीलिटर आहे. पहा या दोन क्वांटिटी आपल्याला एकाच युनिटमध्ये कन्वर्ट करायच्या आहेत. एक तर लिटरला मिलीलिटर करावे लागेल किंवा मिलीलिटरला लिटर करावे लागेल. पहा आपण काय करू 5 लिटर आहेत. 5 लिटरला आपण जर 5 लिटर आहेत याला आपण 1000ने मल्टिप्लाय केलं तर हे काय होतील 5000 होतील, परंतु काय होईल मिलीलिटर होतील. कारण 1 लिटर म्हणजे काय 1000 मिलीलिटर. हे 5 लिटर आहेत याला मिलीलिटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला 1000ने या क्वांटिटीला 1000ने मल्टिप्लाय करावे लागेल तर ते काय होतील मिलीलिटर होतील. पहा हे तर आपल्याला मिलीलिटरमध्ये आहे बरोबर आहे. दुसरी क्वांटिटी पहिली क्वांटिटी आपण मिलीलिटरमध्ये केलेली आहे. दोघांचे युनिट आता सेम झालेले आहेत त्यामुळे आपण आता रेशो घेऊ. पहा रेशो कसा येईल रिड्यूस फॉर्म रेशो काढायचा आपल्याला. 5 लिटर दिलेले आणि अपॉन पहा जे दिलं आहे आपण ते लिहू. पहा प्रॉब्लेम आपल्याला याप्रमाणे दिलेला आहे परंतु आपण युनिट सेम केलेले आहेत. 5 लिटरऐवजी आपण हे लिहू शकतो 5000 आणि हे ॲज इट इज. हे ml आहे आणि हे पण ml आहे बरोबर आहे. पहा इथे आपल्याला रिड्यूस फॉर्म घ्यायचा. हे 2 0 कॅन्सल, हे 2 0 कॅन्सल. काय राहील 50/25 राहील बरोबर आहे. 50/25 हे याच्या डबल आहेत बरोबर आहे म्हणजे 25ने आपण डिव्हिजन करू. पहा म्हणजे 25 × 1च होईल बरोबर आहे. आणि हे काय होईल 25 × 2 होईल. 25 × 1 म्हणजे 25, 25 × 2 म्हणजे 50 बरोबर आहे. 25 × 2 पहा 25 आहेत म्हणजे काय राहील येथे 2 आहेत अपॉनमध्ये 1 म्हणजे यालाच आपण असं लिहू शकतो 2:1. नेक्स्ट पहा चौथा प्रश्न. 3 इयर्स आणि 4 मंथ्स आहे आणि येथे 5 इयर्स आणि 8 मंथ्स आहे. पहा येथे युनिट कसं आहे इयर आणि मंथ मिक्स आहे बरोबर आहे. इयर आणि मंथ आहे. आपण हे इयर कॅन्सल करून आपण मंथमध्ये कन्वर्ट करू म्हणजे एवढ्या कालावधीला आपण काय करू मंथमध्ये कन्वर्ट करू आणि एवढ्या कालावधीला आपण मंथमध्ये कन्वर्ट करू. पहा हे पहिली क्वांटिटी काय आपली 3 इयर्स आहेत आणि 4 मंथ्स आहेत. ज्याप्रमाणे आपण रुपीज आणि पैसे कन्वर्ट केले त्याप्रमाणे इयर आणि मंथ आपल्याला कन्वर्ट करायचे आहेत. पहा 3 इयर्स 3 आणि इयरचं जर मंथमध्ये करायचं असेल तर एका वर्षामध्ये 12 महिने असतात म्हणजे आपल्याला 3 वर्षामध्ये किती महिने होतील 36 बरोबर आहे. म्हणजे 3 × 12 मंथ्स हे आता मंथ्स होतील बरोबर आहे. इयर निघून जाईल आणि मंथ राहील कारण 12ने आपण मल्टिप्लाय केलेलं आहे. आणि हे प्लस काय 4 मंथ्स दोघांमध्ये ॲडिशन होईल बरोबर आहे कारण इयर आणि मंथ आपण एकत्र करतो आहे म्हणजे +4 मंथ्स. पहा दोघांचे ॲडिशन हे 12 × 3 36 होतील आणि हे 4 म्हणजे काय टोटल 40 मंथ्स होतील. आता दुसरी क्वांटिटी 5 इयर्स आहे आपल्याला. 5 इयर्स आणि 8 मंथ्स. 5 इयर्स म्हणजे 5 × 12ने आपल्याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे इयर निघून जाईल आणि हे काय होईल मंथ्स होईल आणि हे +8 मंथ्स. पहा हे किती होतील 12 × 5 60 होतील आणि +8 म्हणजे 68 मंथ्स. पहा येथे काय होतं मिक्स होतं युनिट येथे पण मिक्स होतं आपण एकच आणलेलं आहे मंथ्स बरोबर आहे. आता रेशो घेऊ शकतो आपण. दोघांचे युनिट सारखे झालेले आहेत. रेशो घेताना युनिट सारखे करावे लागतात. रेशो काय घ्यायचं आपल्याला 3 इयर्स जे दिलं ते प्रथम आपण लिहून घेऊ. 3 इयर्स आणि 4 मंथ्सचा पाहिजे आपल्याला आणि अपॉन
5 years 8 months हे आपल्याला काढायचं आहे. आपण आता युनिट सारखे केलेत. या क्वांटिटीऐवजी आपण काय लिहिणार 40 मंथ्स आणि या क्वांटिटीऐवजी आपण 68 मंथ्स लिहिणार. बरोबर आहे. दोघांचे युनिट सारखे आहेत. मंथ लिहिण्याची गरज नाही, कॅन्सल होतील. आता पहा या 2 नंबरला आपण कशाने डिव्हिजन करू शकतो 4ने. म्हणजे पहा 4 × 10 40ला आपण असं लिहू शकतो आणि 4 × म्हणजे याला 4ने डिव्हिजन करायचं. काय होईल 4 × 4 येथे 2 राहतील. 4 × 7 = 28. बरोबर आहे. पहा म्हणजे 4 × 10 आणि इथे काय राहील 4 × 17. पहा हे 4 आपण कॅन्सल केले तर काय राहील 10/17. म्हणजे यालाच आपण कसं लिहिणार 10:17. हा येईल आपला रिड्यूस फॉर्म. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 5. येथे किलोग्राम आहे आणि येथे ग्रॅम आहे. आपल्याला एकतर किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये करावं लागेल किंवा ग्रॅमचं किलोग्रॅममध्ये. युनिट आपल्याला सारखं करायचं आहे. पहा 1 किलोग्रॅम म्हणजे काय 1000 ग्रॅम. 1 किलोग्रॅम = 1000 ग्रॅम. आपण काय करू आता यांचं युनिट सारखं करू. 3.8 kg म्हणजे या 3.8ला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल 1000ने. 1000ने जर मल्टिप्लाय केलं तर kgचं काय होईल ग्रॅम होईल. बरोबर आहे. हे किती होतील पहा 3.8 आहे × 1000 आहे. हा मल्टिप्लिकेशन पॉईंटचा विचार नंतर करू आपण. काय होईल 3 झिरो वाढतील. बरोबर आहे. पॉईंट 1 अंकानंतर म्हणजे पॉईंट येथे 1 अंकानंतर म्हणजे 1 झिरो कॅन्सल होईल. म्हणजे काय येईल 3800. 3800 हे काय होतील ग्रॅम. बरोबर आहे. पहा आता हे ग्रॅममध्ये झालेले. पहिली क्वांटिटी आपण ग्रॅममध्ये कन्वर्ट केलेली आहे. दुसरी क्वांटिटी आता ग्रॅममध्ये आहेच आपल्याला. मग रेशो घेऊ शकतो आपण. रेशो कोणता घ्यायचा आपल्याला 3.8 किलोग्रामचा घ्यायचा रेशो 1900 ग्रॅम. बरोबर. इथे वेगवेगळे युनिट आहे. आपण सारखं केलेलं आहे 3.8 kg म्हणजे काय 3 हे ग्रॅम आणि हे ग्रॅममध्येच आहे. पहा हे 2 झिरो कॅन्सल होतील. हे 2 झिरो कॅन्सल होतील. म्हणजे काय राहील 38/19. पहा 19च्या डबल आहे ते म्हणजे 19ने आपण डिव्हिजन केलं तर काय होईल पहा काटाकाटी करायची. 19 × 19 19 2 = 38 म्हणजे 2/1 येईल. म्हणजेच रेशो काय येईल 2:1. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. एक्सप्रेस दी फॉलोइंग पर्सेंटेज. पहा इथे पर्सेंटेज आहे. छेदामध्ये जर 100 असेल तर ते पर्सेंटेज असते. म्हणजे तो रेशो पर्सेंटेजचा असतो. इन रिड्यूस फॉर्म. याचा पण आपल्याला रिड्यूस फॉर्म करायचा आहे. पहा म्हणजे 75:100 हे आपल्याला दिलेलं आहे. बरोबर आहे. हा रेशो दिलेला आहे. याच रेशोला आपण असं लिहू शकतो 75/100. छेदामध्ये 100 असेल तर याला आपण असं म्हणू शकतो 75% आहे. तर हा आपल्याला रिड्यूस फॉर्म पाहिजे म्हणजे स्मॉलेस्ट फॉर्म पाहिजे. पहा या दोन्ही नंबरला आपण 25ने डिव्हिजन करू शकतो. म्हणजे 75ला आपल्याला 25 × 3 लिहिता येईल आणि या नंबरला पण आपल्याला 25 × 4 लिहिता येईल. बरोबर आहे. हा नंबर असा लिहिता येईल आपल्याला आणि हा नंबर असा लिहिता येईल आपल्याला. म्हणजे कसा लिहिता येईल 25 × 3 आणि 25 × 4. बरोबर आहे. पहा हे 25 कॅन्सल झाले. कॅन्सल का होतील कारण हे अंशामध्ये आहेत, हे छेदामध्ये आहेत आणि ह्या दोन संख्येमध्ये काय आहे मल्टिप्लिकेशन आहे. जर येथे प्लस साईन असतं किंवा मायनस असतं तर हे असं कॅन्सल करता येत नाही. मल्टिप्लिकेशन असेल तरच कॅन्सल करता येते. पहा म्हणजे काय राहील 3/4. म्हणजे रेशो कसा येईल 3:4. पहा दुसरा प्रॉब्लेम 44:100 आहे. हा रेशो कसा होईल याला आपण असं लिहू शकतो 44/100. बरोबर आहे. पहा दोन्ही नंबरला आपल्याला 4ने डिवाईड करता येईल. 4ने डिवाईड केलं तर काय होईल म्हणजे 411 होईल. बरोबर आहे. 4 × 11 आणि येथे 4ने डिव्हिजन केलं आपण तर काय होईल 4 × 25 म्हणजे 4 × 11/4 × 25. पण आपण ज्याप्रमाणे काटाकाटी करतो त्याप्रमाणेच आहे. फक्त आपण काटाकाटी करताना हे 4 लिहित नाही आणि हे मल्टिप्लिकेशन साईन लिहित नाही. डायरेक्ट 4ने काटाकाटी करतो. तशी केली तरी चालेल पण समजण्यासाठी करतो आहे मी हे. पहा येथे
4 4 कॅन्सल होतील, येथे पण 4 4 कॅन्सल होतील, बरोबर आहे. 4 1 4, फक्त 11 राहतील, फक्त इथे 25 राहतील. 11 आणि हे 25. यालाच आपण असं लिहू शकतो 11:25. हा येईल आपला रिड्यूस फॉर्म. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 3. येथे 6.25 साईन आहे पहा पर्सेंटेजचं, तर याला आपण असं लिहू शकतो 6.25%. म्हणजेच काय, याला आपण असं लिहू शकतो 6.25 हे साईन कॅन्सल केलं, आपण काढून घेतलं तर आपल्याला 100ने भागावे लागेल. पहा याचा अर्थ हा होतो. पहा आता आपल्याला काय करायचं आहे, 6.25ला 100ने डिव्हिजन करायचं आहे. तर आपण काय करणार, हा पॉईंट 2 घरं पुढे पास करू. हा जर पॉईंट येथे आणला आपण तर हे काय होतील, हा पॉईंट येथे आणला आपण तर 625 होतील, बरोबर आहे. परंतु असा बदल करून चालणार नाही, कारण गणित चुकेल आपलं. मग आपण अंशामध्ये बदल केला तर मग छेदामध्ये बदल करावा लागेल. हा पॉईंट आपण 2 घरं पुढे पास केला, 2 अंक पुढे पास केला, तर हा येथे पॉईंट नाही आहे. म्हणजे काय, या शून्यानंतर पॉईंट आहे, आपण लिहित नाहीत परंतु तो आहे शेवटी, बरोबर आहे. म्हणजे हा पण पॉईंट आपल्याला राईट साईडला 2 घरं पुढे पास केला, 2 घरं पुढे पास करावं लागेल. म्हणजे 2 घरं नाहीत येथे, म्हणजे आपण काय करणार, 2 0 घेणार. म्हणजे आपण असं लिहू शकतो, वरच्या अंकातला पॉईंट 2 घरं पुढे पास केला तर खाली आपण 2 0 वाढवले, बरोबर आहे. आता आपल्याला 25ने डिव्हिजन करता येईल. पहा या म्हणजे काय होईल, 25चा स्क्वेअर आहे, म्हणजे 25 × 25 625 होतील, बरोबर आहे. 10,000 आहेत हे. याला जर आपण 25ने डिव्हिजन केलं तर काय होईल, 25 चौक 100, 0 0 आणि हे 2 0 वाढतील, बरोबर आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो 25 × 400. आता पहा हे 25 कॅन्सल, येथे काय राहील 25/400, बरोबर आहे. पहा 400ला आपल्याला 25ने डिव्हिजन करता येते, म्हणजे आपण 25 × 1 लिहू आणि इथे पण 25 × ह्या 400ला आपल्याला 25ने डिव्हिजन करायचं आहे. 400ला 25ने डिव्हिजन करू आपण. 25 1 25 राहतील 15, हे 0 घेतला तर काय येईल 25 1 150. म्हणजे काय आन्सर काय येईल आपलं 16. म्हणजे 25 × 16 हे काय होईल 400, बरोबर आहे. हा मल्टिप्लिकेशन येणार आहे 400. पहा इथे आता 25 आणि हे 25 कॅन्सल करता येईल, म्हणजे फायनल आन्सर काय येईल आपलं 1/16, बरोबर आहे. 1/16 म्हणजे आपण असं लिहू शकतो 1:16. 1:16 हे येईल आपलं आन्सर. नेक्स्ट 52:100 याचा आपल्याला रिड्यूस फॉर्म काढायचा आहे. याला आपण असं लिहू शकतो 52/100. पहा दोन्ही नंबरला आपल्याला 4ने डिव्हिजन करता येईल, म्हणजे 4 × काय होईल 13, बरोबर आहे. आणि 4 × 25 होईल, बरोबर आहे. 13 चौक 52, 25 चौक 100, बरोबर आहे. 4 4 कॅन्सल, काय राहील 13/25. पहा कोणत्याच टेबलमध्ये हे 2 नंबर नाहीत, त्यामुळे आन्सर आपला हेच राहणार आहे 13:25. नेक्स्ट पहा 0.64% आहे. 0.64%. हे साईन कॅन्सल करण्यासाठी आपण असं लिहू शकतो 0.64. पहा हे साईन कॅन्सल केलं, येथे 100 आलेले आहेत. पहा आता आपल्याला काय करायचं आहे, हा पॉईंट 2 घरे पुढे पास करायचा आहे, म्हणजे येथे काय होईल 2 0 वाढतील, बरोबर आहे. हा पॉईंट येथे आणला आपण तर हे फक्त काय होईल 64 होतील, 2 0 येथे वाढतील. पहा पॉईंट 2 अंक पुढे पास केला तर खाली 2 0 वाढतील, म्हणजे हे काय होईल 10,000. पहा आपल्याला रिड्यूस फॉर्म पाहिजे, म्हणजे स्मॉलेस्ट फॉर्म काढायचा, आपल्याला काटाकाटी करायची आपल्याला. पहा दोन्ही नंबरला आपण 8ने डिव्हिजन करू, कारण 8 × 8 64 होतील, बरोबर आहे. कारण 8चा स्क्वेअर आहे 64. 8 × 8 64. आता या नंबरला आपल्याला 8ने डिव्हिजन करायचं आहे. पहा 10,000 आहेत, 8ने आपण डिव्हिजन केलं तर काय होईल 8 1 8, हे 2 राहतील, 0 घेतला 8 2 16, बाकी 4 राहील. हा 0 घेतला 8 45 आणि हे 0 वाढेल, म्हणजे काय होईल 8 × 1250. या 2 नंबरचा मल्टिप्लिकेशन हा आहे आणि या 2 नंबरचा मल्टिप्लिकेशन हा आहे. आपण
8 आता कॅन्सल करू शकतो, म्हणजे स्मॉलेस्ट फॉर्म काय येईल आहे आपला 8/1250. आता या दोन्ही नंबरला आपल्याला कोणत्या नंबरने डिव्हिजन करता येईल? पहा, या दोन्ही नंबरला आपल्याला 2ने डिवाईड करता येईल, म्हणजे 2 × 4 होईल, बरोबर आहे. 8 म्हणजे काय 2 × 4 आणि 2 × याचे हाफ होतील म्हणजे 625. याचे हाफ किती होतील 625 आणि याची डबल किती होईल हा नंबर होईल. पहा 2 कॅन्सल होतील. आन्सर काय येईल आपलं 4/625, बरोबर आहे. 4/625. 4:625. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. 3 persons कॅन बिल्ड अ स्मॉल हाऊस इन 8 days. पहा 3 व्यक्तीला एक घर बांधण्यासाठी दिवस किती लागतात 8 दिवस लागतात. टू बिल्ड अ सेम हाऊस, तेच घर बांधण्यासाठी इन 6 days, जर तेच घर आपल्याला 6 दिवसात पूर्ण करायचं असेल तर किती पर्सन्स लागतील, म्हणजे किती मजूर लागतील हे आपल्याला काढायचं आहे. हाऊ मेनी पर्सन्स आर रिक्वायर्ड. सोल्युशन पहा, यासारखे प्रॉब्लेम आपण 7वी 8वीला सोडवलेले आहेत. इनवर्स प्रपोर्शनचं एक्झाम्पल आहे. सपोज आपल्याला काय विचारलेलं आहे किती पर्सन्स लागतील. सपोज x पर्सन्स required to build a house in 6 days. पहा इथे आपल्याला पर्सन्स दिलेले आहेत आणि डेज दिलेले आहेत, बरोबर आहे. पहा समजा आपल्याला काय दिलेलं आहे पर्सन्स आणि डेज. पहा याचा एक टेबल केला आपण तर आपल्या लक्षात येईल. या दोन क्वांटिटी आपल्याला दिलेल्या आहेत. पहा 3 पर्सन्स आहेत, त्यांना डेज किती लागतात 8 days. 6 days, डेजमध्ये आपण 6 लिहिणार, तर आपण किती घेतलेलं आहे 6 days. पर्सन्स आपण x घेतलेले आहेत. 3 व्यक्तीला एक घर बांधण्यासाठी दिवस किती लागायले 8 दिवस लागायले. 3 मजूरला एक घर बांधण्यासाठी दिवस लागतात 8. आता आपल्याला ते घर 8 दिवसात पूर्ण न करता आपल्याला काय करायचं आहे कमी दिवसात पूर्ण करायचं आहे, म्हणजे 6 दिवसात ते घर बांधायचं आहे. जर 6 दिवसामध्ये घर पूर्ण करायचं असेल म्हणजे आपण दिवस कमी केलेत, घर लवकर पाहिजे आपल्याला, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल मॅनपॉवर वाढवावी लागेल, बरोबर आहे. म्हणजे ही क्वांटिटी ही वाढवावी लागेल. येथे 3 आहे, 3 साठी 8 दिवस लागतात. मग आपल्याला लवकर करायचं असेल तर येथे आपल्याला क्वांटिटी वाढवावी लागेल, म्हणजे 3 पेक्षा जास्त लागतील. म्हणजे काय व्हायला येथे ही क्वांटिटी आपण वाढवली तर एक क्वांटिटी वाढवली तर दुसरी कमी व्हायली, बरोबर आहे. म्हणजे काय दिस इज एक्झाम्पल ऑफ इनवर्स प्रपोर्शन. येथे लिहिणार आपण धिस इज एक्झाम्पल ऑफ इनवर्स प्रपोर्शन. पहा इनवर्स प्रपोर्शनमध्ये काय करतो आपण या दोन क्वांटिटीचा मल्टिप्लिकेशन इक्वल टू या दोन क्वांटिटीचा मल्टिप्लिकेशन, म्हणजे 3 साठी 8 यांचा मल्टिप्लिकेशन आणि 6 साठी x यांचा मल्टिप्लिकेशन इक्वल टू x × 6. पहा म्हणजे 3 × 8 म्हणजे काय 24 आणि इक्वल टू x × 6 म्हणजे 6x. यावरून x ची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. देअरफॉर x इक्वल टू काय होईल 24ला 6ने डिवाईड करावं लागेल. 24/6 काय येईल x ची व्हॅल्यू 4, बरोबर आहे. देअरफॉर x इक्वल टू 4. पहा x म्हणजे काय पर्सन्स, 6 दिवसात घर बांधण्यासाठी लागणारे पर्सन्स म्हणजे काय x. येथे लिहिणार आपण 4, x ची व्हॅल्यू 4 आलेली आहे. 4 पर्सन्स आर रिक्वायर्ड टू बिल्ड हाऊस इन 6 days. येथे काय येणार आहे आपली व्हॅल्यू 4 येईल, बरोबर आहे. एक्सच्या ऐवजी येथे आपण एक्स लिहिला होता, नंतर व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 4 मिळालेली आहे. पहा म्हणजे आपण 3चे 4 केले तर 8चे काय झालेत 6 झालेत. म्हणजे ही क्वांटिटी वाढवली आपण तर ही क्वांटिटी कमी झाली, म्हणजे इनवर्स प्रपोर्शन. ही वाढली तर ही पण वाढत असेल तर काय डायरेक्ट प्रपोर्शन. येथे उलटं होतं आहे, ही क्वांटिटी 3ची 4 झाली तर येथे काय झाले 8चे 6 झालेत. त्यामुळे हे काय इनवर्स प्रपोर्शन.
समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.